विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अक्षर भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील सर्वच पाठ आणि कवितांवर आधारित अतिरिक्त प्रश्नोत्तरांची मालिका आपण घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. तर आज आपण पाठ 4 आभाळातल्या पाऊलवाटा या प्रस्तुत पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यावर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न हे व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत. तर स्वाध्यायातील जे प्रश्न आहेत त्यांची ही उत्तर आहेत, पण आपण स्वाध्यायातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं न घेता आपण प्रस्तुत पाठावर आधारित अतिरिक्त म्हणजेच ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर्स हा भाग या ठिकाणी आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. या प्रश्नावर आधारित आपण एका वाक्यामध्ये प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर बघा, डॅश डॅश म्हणजेच या देशातून भारतामध्ये येणारे श्वेत बलाक, तर हे कुठल्या देशातून येतात? उत्तर आहे जर्मनी. पुढचा प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. पक्ष्यांच्या बाबतीत सर्वात स्तिमित करणारी गोष्ट कोणती? ती म्हणजे आहे, काही पक्षी जाती या वर्षातून 2दा करत असलेल्या हजारो मैलांचा प्रवास. स्तिमित करणारी म्हणजेच आपल्याला चकित करणारी. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतात असंख्य जातीचे पक्षी कोणत्या ऋतूच्या आरंभी येऊ लागतात? आरंभी म्हणजे सुरुवातीला. तर उत्तर आहे हिवाळा. दुसरा प्रश्न आहे, पक्ष्यांबद्दलची कोणती माहिती कुठेही दिसत नाही? कोणती माहिती आहे बघा, की हिवाळ्याच्या आरंभी भारतात येणारे हजारो पक्षी इतर वेळी कुठे जातात? हा प्रश्न महत्वाचा आहे, की बघा उत्तर. दुसरा प्रश्न, रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. उत्तर आहे हंस. पुढचा प्रश्न आहे, बलाकांच्या स्थलांतराविषयी डॅश डॅश वाङ्मयात उल्लेख आढळतात? आणि उत्तर आहे कालिदासाच्या, कवी कालिदासाच्या. पुढचा प्रश्न आहे, शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे यालाच स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आणि त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर काय होतं? तर बघा, निरनिराळ्या जातीच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेलं दिसतं. पुढचा प्रश्न आहे, कोणते लिहा. प्राचीन वाङ्मयात वर्णन केलेल्या पावसाळ्यात न दिसणारा पक्षी तो म्हणजे हंस. आपण हा प्रश्न वरती पाहिलेला आहे. आकृतिबंध पूर्ण करा हा प्रश्न आहे, पण याच्यावरती आधारित आपण खाली प्रश्न बनवलेले आहेत. पुढे बघा, ते पाहूया आपण. माणसांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. सत्य किंवा असत्य लिहायचे फक्त. हा प्रश्न परीक्षेला विचारत नाहीत, पण तरी सुद्धा आपण सरावासाठी पाहतोय. हे विधान असत्य आहे, कारण माणसांच्या नव्हे तर पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात येणारे श्वेत बलाक ऑस्ट्रेलियातून येतात. उत्तर चूक, असत्य, कारण हे जर्मनी किंवा सायबेरियामधून येतात. पुढचा प्रश्न आहे, उत्तरातील नामे शोधून. हा नाही प्रश्न घेत आपण. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी, सुरुवात, आरंभ, पांढरा म्हणजे श्वेत, खग पक्षी, दृष्टी नजर, जल पाणी. तर हे समानार्थी शब्द आहेत. 2 मार्कांसाठी परीक्षेत विचारतात आपल्याला. विरुद्धार्थी शब्द लिहा. शेवट, सुरुवात, उघडे झाकलेले, अर्वाचीन प्राचीन,
काळा, श्वेत म्हणजेच पांढरा. पुढचा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. बगळ्यांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतो. तर बगळ्यांच्या, बगळा याला दुसरा समानार्थी शब्द आहे बलाक म्हणजेच बलाकांच्या. पाठामध्ये आलेले अनेक वचनी शब्द आहेत. गोष्टी एक वचन होतं गोष्ट, जाती जात, वर्णने वर्णन, पक्षी दोन्ही वचनामध्ये सारखाच येतो. एक पक्षी अनेक पक्षी. वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. बघा, स्तिमित करणे म्हणजेच आश्चर्यचकित करणे. वाक्यात उपयोग कशा प्रकारे केलाय बघा. जादूगाराने आपल्या खेळातून सर्वांना स्तिमित केलं म्हणजेच आश्चर्यचकित केलं. वाक्यातला काळ ओळखा. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात. उत्तर आहे वर्तमान काळ. काळ बदला. पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. या वाक्याचं काय करायचंय, भविष्यकाळ करायचा आहे. तर पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येतील. येऊ लागतात या क्रियापदाला भूतकाळी क्रियापदामध्ये बदललेलं आहे आणि वाक्य भूतकाळी होते. पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द. बघा, खग, पक्षी, दृष्टी, नजर, जल, पाणी, सहस्त्र, हजारो, सुरुवात, आरंभ. सोमतावरती आधारित प्रश्न मित्रांनो बघा. पक्षी जाय दिगंतरा ही उक्ती पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, पक्षी जाय दिगंतरा या उक्तीचा अर्थ आहे की हवामानानुसार काही पक्षी देश विदेशात भ्रमण करीत असतात. बघा, भ्रमण करणे म्हणजेच भटकंती करणे, फिरणे. ते एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतर करतात. युरोप खंडातून तसेच उत्तर आशियातून अनेक पक्षी हजारो मैलांचा प्रवास करीत भारतात येतात. राजहंस, श्वेतबलाक असे अनेक पक्षी हिवाळ्यात भारतीय समुद्र किनाऱ्यावर गर्दी करताना आढळून येतात. अनेक पक्षी हे वर्षातून दोनदा प्रवास करतात. म्हणजे भ्रमण करणे हा त्यांचा निसर्गदत्त अधिकार आहे व तो हिरावून घेणे कोणालाच शक्य नाही. म्हणून पक्षी जाय दिगंतरा असे जे म्हटलं गेलेलं आहे ते अगदी खरेच आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आपलं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा पॅरेग्राफ मधला घेतलेला प्रश्न आहे. विज्ञानाला मार्ग काढावेच लागतात. कुठल्या गोष्टीतून, तर अवघडातल्या अवघड म्हणजे कठीणातल्या कठीण प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावे लागतात. आणि पुढचा प्रश्न आहे, युरोपमध्ये हिवाळ्यात दिसेनासे होणारे पक्षी. दिसेनासे म्हणजे जे पक्षी दिसत नाही ते काय आहे, पक्षी उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात, माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या काय लक्षात आलं. तर त्याच्या लक्षात आलं की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांच्या पायाला लावण्यात येणारं वाळं कोणत्या धातूचं असतं. वाळं म्हणजे हे बघा, हे रिंग जी पक्ष्यांच्या पायामध्ये घातली जाते. ज्या पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी किंवा पक्षी जीवनांच्या विषयी अभ्यास करणारे ज्या संशोधन संस्था आहेत ते घालतात हे वाळं. तर हे वाळं असतं ॲल्युमिनियम धातूचं. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. पक्ष्यांच्या डॅश डॅश अभ्यास करणे ही एक सोपी गोष्ट नाही. कशाचा अभ्यास आहे, तर पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास. 4 पर्याय दिलेले, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर या ठिकाणी दाखवतोय. याच्या उलट डॅश डॅश अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होते. तर हे उत्तर आहे युरोपमध्ये. अनेक पक्षी खुणेचं वाळं. पिलांना जन्म देणारे त्यांना सस्तन प्राणी म्हणतात आणि अंगावर खवले असणारे यांना खवलेकरी म्हणतात. आकृतिबंध पूर्ण करा. यावरती आधारित खाली प्रश्न घेतलेले आहेत आपण. आता बघा, हा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही गोष्ट
काय नाही, सोपी नाही. कोणते लिहा. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही गोष्ट सोपी नाही. कोणते लिहा. हिवाळ्यात प्रदीर्घ झोप काढणारे पक्षी कोणकोणते? बेडूक, खवलेकरी, सस्तन प्राणी. प्रदीर्घ म्हणजे दीर्घकाळ किंवा जास्त काळ झोप काढणारे पक्षी कोणते आहेत? आकृतिबंध पूर्ण करा. चूक की बरोबर हा प्रश्न आहे पुढं. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही गोष्ट सोपी आहे. हे उत्तर चूक आहे, कारण ही गोष्ट सोपी नाही. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचं बनवलेले हे वाळे जड असतात. तर चूक आहे, कारण ही वाळे जे रिंग आहेत ते वजनाला हलकी असतात. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द. दिसेनासे होणे म्हणजेच गायब होणे. मेहनत म्हणजे कष्ट. पारख जाणीव. आणि लांबलचक म्हणजे प्रदीर्घ. याच पॅरेग्राफवरती आधारित विरुद्धार्थी शब्द. सुलट उलट, अवघड सोपी, जड हलके, निरुपाय उपाय. आता समानार्थी शब्द आहे, वाक्यामध्ये दिलेला आहे, फक्त तो समानार्थी शब्दाच्या दुसरा अर्थाचा शब्द त्या ठिकाणी वापरायचा. अवघड प्रश्नातून विज्ञानाला रस्ते काढावेच लागतात. तर बघा, रस्ते या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मार्ग. पुढचा प्रश्न आहे, शब्दाच्या जाती ओळखा. अधोरेखित शब्द आहे पक्ष्यांना. पक्षी हे नाम आहे. या वाळ्यावर संस्थेचं नाव खुणेचा क्रमांक असतो. हा जो अधोरेखित शब्द आहे बघा वर, हा आहे शब्दयोगी आहे, कारण तो शब्दाला जोडून आलेला आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ. दिसेनासे होणे म्हणजेच नाहीसे होणे. त्याचा वाक्यामध्ये उपयोग बघा. भारतात अनेक जातीचे पक्षी दिसेनासे होतात. काळ ओळखा. एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे. आहे या क्रियापदावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा वर्तमान काळ आहे. काळ बदला. प्रस्तुत वाक्याचा भूतकाळ करायचा आहे. वाक्य बघा. कोणत्या क्रमांकाचं वाळं कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावलं याची संस्थेकडे नोंद असते. तर फक्त आपल्याला असते हे वर्तमान काळी क्रियापद आहे, याला नोंद होती. होती हे भूतकाळी क्रियापद जोडलं की लगेच भूतकाळ तयार होतो. समानार्थी शब्द आहेत मनुष्य, माणूस, रस्ता, मार्ग, चिन्ह, खून, निद्रा, झोप. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. तुम्हाला पक्षीमित्र बनायला आवडेल काय? तुमचे मत सकारण लिहा, म्हणजेच कारणासहित लिहा. तर होय, मला पक्षीमित्र बनायला आवडेल. मला पक्षी फार आवडतात. तासनतास कर्नाळा अभयारण्यात जाऊन तेथील पक्षी पाहण्यास मला फार आवडतं. माझ्याकडे अनेक पक्ष्यांची चित्रे आहेत. तर बघा, हे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मी स्वतः डॉक्टर सलीम अली यांचं पक्षी वर्णन वाचलेलं आहे, त्यामुळे मला पक्षीमित्र बनायला आवडेल. पक्षीमित्र बनणं जंगलात भ्रमंती करून पक्ष्यांचा स्वच्छंद कलरव कानी ऐकताना वेगळ्याच प्रकारची सुंदर अनुभूती येते. याचा अनुभव प्रत्यक्ष मी घेतलेला आहे. पक्षीमित्र म्हणून मी पक्ष्यांचं संवर्धन करण्याचं काम हाती घेईन. समाजात पक्ष्यांबद्दल प्रेम व जागरूकता निर्माण करीन. त्यामुळे मला पक्षी मित्र बनायला नक्कीच आवडेल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढच्या पॅरेग्राफवरती आधारित आहे हा. बघा, याच्यावरती डायरेक्ट आपण एका वाक्यात प्रश्न आहेत ते पाहूया. ब्रह्मदेशात सापडलेला रानपरीट मुळात कोठे आढळतो? तर तो मुळात केरळात आढळतो. पुढचा प्रश्न आहे, केरळात वाळे लावलेले परीट कोणत्या भागात सापडले आहेत? तर हे पक्षी काबूल, अफगाणिस्तान, वायव्य पाकिस्तान या भागात सापडलेले आहेत. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला. तर कुठं लावलेला होता हा? जर्मनीमध्ये लावलेला होता.
अलीकडच्या काळात डॅश डॅश आणि रडार यंत्रणांमुळे सुद्धा पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी मोलाची माहिती मिळाली आहे. उत्तर आहे विमाने. पुढचा प्रश्न आहे, रानपरीट हा ब्रह्मदेशामध्ये सापडलेला आहे, तर बलाक हा बिकानेरमध्ये. विधान पूर्ण करा. डायरेक्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याची उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फाईलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ जे तुम्हाला फक्त आपल्या मायबोली मराठीमध्येच पाहायला मिळतील. त्यामुळं सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द किमती म्हणजेच मौल्यवान, प्रदेश प्रांत, रहस्य गूढ, आकांक्षा अपेक्षा. आता अधोरेखित शब्दाचं वचन बदलायचंय आणि वाक्य पुन्हा लिहायचंय. आणि अधोरेखित शब्द आहे हे पक्षी, म्हणजेच वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात. तर हे पक्षीच्या ऐवजी हा पक्षी, हे पक्षी म्हणजे अनेक वचन झालं, हा पक्षी एक वचन झालं. विरुद्धार्थी शब्द बघा, बंदिस्त मोकळे, हरवणे सापडणे, जिवंत मृत, तुच्छ मौल्यवान. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वाक्य लिहायचा आहे. ठिकाणा बघा, वाक्य आहे, 100तल्या 1-2 वाळ्यांचा जरी ठिकाणा लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते, म्हणजेच पत्ता. ठिकाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पत्ता. बघा, वाळे अनेक वचनी शब्द शोधून लिहायचा आहे, पाठामध्ये आलेला. रहस्य याचा अनेक वचनी आहे रहस्य. पक्षी, मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे पक्षी हा दोन्ही वचनामध्ये सारखाच शब्द येतो. प्रस्तुत वाक्यामध्ये भूतकाळात रूपांतर करायचंय. जर्मनीत वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला आहे. आहेचं काय करायचं, फक्त होता करायचंय. बलाक बगळा, प्रदेश प्रांत, आकांक्षा अपेक्षा, मुक्त मोकळे हे समानार्थी शब्द आहेत. स्वमतावरती आधारित प्रश्न बघा, 3 मार्कांसाठी परीक्षेत हमखास असतो प्रश्न. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवन पद्धतीविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. याचं उत्तर बघा, पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. हवामानानुसार व अन्नाच्या शोधासाठी पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अधिकाधिक पक्षी आपापल्या थव्यांमध्ये, थवा म्हणजे त्यांचा पक्ष्यांचा समूह, राहणे पसंत करतात. विशेषतः चिमण्या, कावळे, कबुतरे, राजहंस, बगळे आपापल्या थव्यांमध्येच राहणे पसंत करतात. खरं पाहायला गेलं तर पक्ष्यांना हवामानाची एवढी चिंता नसते. चिंता म्हणजे काळजी. ते कोणत्याही प्रदेशात राहू शकतात. जर का एखाद्या प्रदेशात पुरेसं अन्न उपलब्ध नसेल तर पक्षी तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होतात. पक्षी पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असतात आणि पर्यावरणातील कचरा, मानवाने टाकलेल्या टाकाऊ वस्तू खाऊनच ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. एका अर्थाने ते पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या कामी मानवाची मदत करत असतात. तर अशा प्रकारे म्हणजे पक्ष्यांचं म्हणजे अन्नाची कमतरता यामुळेच पक्षी स्थलांतर करतात. म्हणजे अन्नाचे दुर्भिक्ष्य हीच पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे. पुढचा प्रश्न बघा, या प्रस्तुत आकृतिबंधावर आधारित आपण खाली प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे त्या प्रश्नांकडे आपण जाऊया वेळ जास्त न लावता. एका वाक्यात उत्तरे द्या. हिमालय पर्वतरांगांमधील पक्षी हिवाळ्यात कुठे जातात? तर हे पक्षी सखल भागामध्ये जातात. स्थलांतराची मूळ प्रेरणा कोणती? मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं उत्तर. अन्नाचे दुर्भिक्ष्य हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. पक्ष्यांना फारशी काळजी नसते. कशाची? तर पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. म्हणजे आपला जो गैरसमज होता की पक्षी समजा
हिवाळ्याच्या आरंभी किंवा हिवाळा सुरू होतात अनेक पक्षी आपल्या भारतामध्ये समुद्र किनाऱ्यावर किंवा मोठमोठ्या तलावांच्या ठिकाणी येतात. तर त्यांना तिकडल्या भागामध्ये थंडी सहन होत नाही म्हणून येतात. हा आपला जो गैरसमज होता तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. बघा की अन्नाचे दुर्भिक्ष्य ही पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणते पक्षी 27,000 फुटापर्यंत आल्याची नोंद आहे? तर हिमकाक नावाचा पक्षी, म्हणजे जे गिर्यारोहक आहेत, हिमालय पर्वतावरती चढाई करणारे, त्यांच्या पाठीमागपर्यंत हे पक्षी त्या ठिकाणी आल्याची नोंद आहे. पुढचा प्रश्न बघा, मुळात अन्नाचे दुर्भिक्ष्य हीच मूळ प्रेरणा आहे. कशाची? स्थलांतरामागची. पुढे बघा, आकृतिबंध पूर्ण करा. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, त्याचं कारण खाली उत्तरामध्ये कारण या ठिकाणी दिलेलं आहे ना. जास्त वेळ लागेल म्हणून आपण जास्त महत्वाचा भाग या ठिकाणी घेतोय. पुढचा प्रश्न आहे, अन्नाचा पुरवठा पुरेसा असेल तर? उत्तर आहे, पक्षी बर्फाळ प्रांतात सुद्धा व्यवस्थित जगू शकतात. पुढच्या प्रश्नामध्ये आपण हा आकृतिबंधावरती आधारित प्रश्न आहे. अचूक शब्द नाही, समानार्थी शब्द बघा आता. टंचाई म्हणजेच दुर्भिक्ष्य म्हणजेच कमतरता किंवा कमी. प्रोत्साहन, प्रेरणा, अवघड, कठीण, चिंता, काळजी, हे समानार्थी शब्द आहेत. आता विरुद्धार्थी शब्द बघा, वर, खाली, सुकाळ, दुष्काळ, कायमचे, तात्पुरते आणि अव्यवस्थित, व्यवस्थित. उतार्यात आलेले अनेक वचनी शब्द बघा, पर्वत रांगा, याचं एक वचन होतं पर्वत रांग, आणि पक्षी मग आपण सांगितलेलं होतं तुम्हाला. बघा, वाक्यातला काळ ओळखायचा आहे आणि वाक्य आहे, मुळात अन्नाची दुर्भिक्ष्य हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. हा वर्तमान काळ आहे. आणि काळ बदला, पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात. तर जातात या क्रियापदाचं बघा, जातील हे भविष्यकाळी क्रियापद घेतलं, वाक्य भविष्यकाळी झालं. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे की तुमच्या मते मानवी जीवन आणि पक्षी जीवन यांच्यातील महत्वाचं साधर्म्य सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर बघा, पक्ष्यांचं जीवन असो वा मानवाचं, दोघांनाही जीवन जगण्यास अन्नाची गरज असते. ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते व पाण्याचा पुरवठा उपलब्ध असतो तेथे मानवी जीवन निर्माण होतं. त्याचप्रमाणे पक्ष्यांचंही तसंच असतं. सुपीक जमिनीवर अनेक झाडे असतात, तसेच अन्नधान्य मुबलक प्रमाणात असतं. म्हणून पक्षीही अशाच प्रदेशात आपला तळ ठोकतात की एखाद्या प्रदेशात दुष्काळ, महापूर, बर्फवृष्टी अशी झाली की मानवी जीवन तेथून स्थलांतर करतं. तसंच पक्षीही मानवाचं अनुकरण करतात आणि हेच मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्वाचं साधर्म्य आहे. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. पुढे बघा उत्तर, दुसरा प्रश्न. या ठिकाणी आपण डायरेक्ट एका वाक्यातल्याकडे जाऊया. बघा, पक्षी केव्हा आपल्या उत्तरेला घराकडे निघतात? वसंतागमाला, म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालं की पक्षी आपल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात. पक्ष्यांचं मन केव्हा उचल खातं? तर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की पक्ष्यांचं मन उचल खातं, म्हणजे त्यांना बेचैनी होऊ लागते. रिकाम्या जागावर आधारित प्रश्न की एका डॅश डॅश अनेक पक्षी एकत्र येतात. तर उत्तरासाठी पर्याय दिलेले, तर त्यापैकी योग्य उत्तर आहे जातीचे. ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक डॅश डॅश विधी असल्यासारखं त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलेला आहे. तर हा एक धार्मिक विधी असल्यासारखं. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, डॅश डॅश सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात. कधी निघतात? वसंतागमाला. पुढे बघा आता, डायरेक्ट आपण समानार्थी शब्द बघा, विपुल, भरपूर, प्रवास, यात्रा. मित्रांनो, याची PDF फाईल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.
त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकताय. प्रस्थान, प्रयाण, रवी, सूर्य. विरुद्धार्थी शब्द नंतर, आधी, शेवट, सुरुवात, आगमन, प्रयाण, मृत्यू, जीवन. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द वाक्यामध्ये वापरलेला आहे, त्याच्या समानार्थाचा शब्द तुम्हाला वाक्यात वापरून वाक्य पुन्हा दुसरं बनवायचं आहे. बघा, वाक्य आहे अन्नाच्या कमतरतेची वाट पाहत बसत नाहीत. कमतरता म्हणजेच तुटवडा. वाक्यप्रचाराचा अर्थ बघा, वाक्यप्रचार आहे झेप घेणे म्हणजेच उंच उडणे. पक्ष्याने भक्ष्य शोधण्यासाठी आकाशात झेप घेतली. वाक्यातील काळ ओळखा. वाक्य आहे पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते आणि हा आहे वर्तमान काळ. पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द आकर्षण, ओढ, बैचेनी, अस्वस्थता, प्रस्थान, प्रयाण, हिस्सा, भाग. आता या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, पक्षी स्थलांतर का करत असावेत यावर तुमचं मत लिहा. उत्तरासाठी तुम्ही या ठिकाणी हे उत्तर पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काय बदल हवेत, कशा प्रकारे आणखीन प्रश्न काय हवेत, तुमचे जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.